मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघतलो गावातल्या झाडांका झेड+ सुरक्षा कशी दिली जाता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। झेड+ सुरक्षेबरोबर गावाचा गाव पण तुमका या व्हिडिओत बघूक मिळतला। तर ही बघा समीर काकाची आई खड्यात शेण काढता आणि कणिका पाणी घालूक मदत करता। खड्यात शेण कसा आणि किती काढला जाता तुमका माहित असा काय? माहित नाही तर मी सांगतोय। पहिला शेण गोळा केला जाता आणि त्याच्यात पाणी ओतून पाण्यानं मिक्स केला जाता। त्या शेण पाण्यात पातळ करून वाळवणीत सगळीकडे व्यवस्थित फिरवला जाता। एकाच सारवणं असा म्हणतात। आणि पेळेक वाढवून आपटून आपटून शेण काढला जाता। मित्रांनो, पेळ म्हणजे खड्याची बाउंड्री हा। ही बघा पेळ आणि ह्या पेळेक असा शेण काढला जाता। बरं, आता ह्या शेण किती काढतात का ऐका। शेणात रोग जंतू मारणारे गुणधर्म असतात। डेटॉलपेक्षा शेण भारी काम करता हा। त्याचबरोबर खड्यात आणि घरात त्याच्यामुळे थंडावा येता। आपण चप्पल न घालता आपल्या खड्यात चलतो तेव्हा तोच थंडावा आपल्या शरीरात येता। मित्रांनो, सिमेंटचो कोबो, फ्लेवर ब्लॉक यापेक्षा शेणात सारवलेला खडा एक नंबर दिसता। आणि मित्रांनो, यात सारवलेल्या खड्यात रात्रीच्या वेळी चटई टाकून झोपला काय आकाशात दिसणारो चंद्र चांदणे ह्या बघण्याचा सुख शब्दात सांगू शकणे नाही। मित्रांनो, शेण काढणं इतक्या सोप्या नाही। वाकान वाकान कमरेचा बिरडा आता, पण तितक्याच व्यायाम सुरू जाता हा। फायनली आता खडा सारवून जात इल्लेला असा किती सुंदर दिसता ना। सुकलं काय शेडीची बुटं काढू होई काय अजून मस्त दिसतला। मित्रांनो, आता बघूया झाडांका मिळणारी झेड+ सुरक्षा। मंडळी, गावातल्या कुठच्या झाडांका झेड+ सुरक्षा दिली जाता ही आता आपण बघूया। ह्या बघा जास्वंदीच्या लाल भडक फूल। ही फुलं काढून आम्ही देवाची पूजा करतो, पण ह्याका झेड+ सुरक्षेची गरज नाही। जास्वंदीच्या झाडाक बघ कितकी फुलं लागली ती। निसर्गाचा लाल हिरवा कॉम्बिनेशन किती भारी वाटतं ना। ह्या चित्र फक्त तुमका गावातच बघूक मिळतला। ह्यो बघा फुलांचो राजा गुलाब। गावातल्या बागेत फुललेला गुलाब म्हणजे जणू निसर्गान काढलेला सुंदर चित्र असा। सकाळच्या कोवळ्या उन्हात गुलाबावर दव पडलो ना काय किती भारी वाटतं ना हो। गावातल्या प्रत्येकाच्या दारात गावठी गुलाब असता। कोणी सवाशीण दारा दिल्यानंतर त्याका हक्कांत गुलाब तोडून दिला जाता। मित्रांनो, गावातल्या या गुलाबांच्या झाडांका सुद्धा झेड+ सुरक्षेची गरज नाही। मित्रांनो, ही असत गावातल्या प्रत्येक बालमाणसाचो जीव असलेली आबोलीची फुला। प्रत्येक कार्यक्रमात गावातल्या बालमाणसांच्या डोक्यावर आबोलीचो वळेसार असता। आबोलीच्या वळेसाराची सर बाकीच्या फुलांका येऊची नाही। मंडळी, आबोलीच्या फुलांका वास जरी नसलो ना तरी त्यांच्या शांत आणि कोमल सौंदर्यान मनात एक हलकी गोड भावना निर्माण होता। खरंच मित्रांनो, गावातल्या माणसांसारखी साधेपणातही देखणी आणि शांततेतही आकर्षक अशी ही आबोलीची फुलं असतात। मित्रांनो, आता बघूया गावच्या प्रत्येकाचो जीव की प्राण असलेली वांग्याची झाडा। ही बघा वांग्याची झाडा। याचा चुलीत भाजून केलेला भरीत आणि नाचण्याची भाकरी भारी लागता। म्हणूनच गावात एका झेड+ सुरक्षा दिली जाता। ही बघा झेड+ सुरक्षा। तुमका दिसत नाही? हे चारही बाजून साडीया लायलेले असत ना, तीच ती झेड+ सुरक्षा। ही झाडा कोंबड्या कुत्र्यांनी ढोरांनी मोडू नये म्हणून चौकोनी साडीया बांधले जातात। हेकाच आम्ही झेड+ सुरक्षा म्हणतो। हीच ती झेड+ सुरक्षा। कोणची बिशद असा आतमध्ये जाऊची। आता बघूया माडांची झेड+ सुरक्षा। माडाक नजर लागा नये म्हणून ही बघा चपलांची झेड+ सुरक्षा दिली जाता। खोटं वाटता तर तुम्हीच ऐका। चपलांचो हार करून घातल्यासारखं वाटतं माडाक। ह्यो बघा आमचो टायगर, गावातलो बॉडीगार्ड। ह्यो असतो ना कोण माडा खालचो नारळ सुद्धा उचलू शकणार नाही।
तर मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण बघितला गावाचं गावपण, गावचा साधेपण, गावची साधी भोळी माणसं, गावची फळा फुला आणि त्यांना गावातल्या साध्या भोळ्या लोकांकडनं मिळालेली साधी भोळी झेड+ सुरक्षा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आणि तुमचं गाव आवडत असल्यास आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. भेटूया अशाच गावातल्या जुन्या आठवणींसोबत. तोपर्यंत बघत राहा आदर्श डारवी मस्ती ब्लॉग यूट्यूब चॅनल. बाय बाय. स्टेप विथ आदर्श डारवी. मित्रांनो, आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.